नागोजी बाबा खूप म्हणजे खूप दुष्ट आहेत आणि रमाई पण त्यांनाच साथ देते। बिचाऱ्या सखू वहिनींना झिंगरोबाची पूजा करण्याची बळजबरी करतायत। आता मला सांगा दादा काका, सखू वहिनी त्या आगुरी देवतांची पूजा कशा करतील हो? सांगा ना। त्या विरोध करतायत पण सगळ्यांच्यात ते एकट्या पडल्यात हो। विनू शांत हो, रडू नकोस। अरे स्वतः विठ्ठल तुझ्या वहिनीचा पाठीराखा आहे, काही होणार नाही, काळजी करू नकोस। तू जा आत आणि हे योग्य केलंस, हे सगळं तू मला सांगितलंस। दिगूला ह्या गोष्टी सहन होणार नाहीत। जा तू आज जा। हा डाव आहे काय मनोरमा आणि नागोजीचा? ए पोरी, काय बोलतेस तू? साक्षात जिंगरोबावर संशय घेते तू? आमच्या गुरुचा जिंगरोबाचा अपमान करतेस, आम्हाला जाहीर आव्हान देतेस। आहेस कोण ग तू? सखू, तुझी जीभ हासडे ना, जास्त चुरू चुरू बोलायला लागलीये। सगळ्या गावासमोर आम्हाला शेड खाऊ घालतेस। चल पूजा करायला घे, चल। नाही सासूबाई, मी फक्त खरं तेच बोलते। हे बघ, तुझ्यामुळे गुरु झिंगरोबांचा कोप होईल, जागेवर न हलणार नाहीस। आणि इथले जिंगरोबाचे भक्त त्यांच्या भावना भडकतील आणि मग काय होईल? तवा येऊ नको आमच्याकडं वाचवा बाबाजी, वाचवा बाबाजी म्हणत। चल, बाबाजी सांगतायत तसं कर, मुकाट्यानं पूजा कर। नाही सासूबाई, मला क्षमा करा, पण मी आज सत्य तेच बोलणार आहे। कारण माझ्या सख्याची, माझ्या विठुरायाची तशी शिकवण आहे। ठोकूबांच्या मुखी तो म्हणतो, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळ्यांच्या माती हाणू काठी। आज ती खरेपणाची काठी मी हातात घेतलीये। आणि सासूबाई, मी कोणालाही काही बोलत नाहीये, फक्त खरं तेच बोलते। मी आज विठुरायाला स्मरून सांगते, आजपर्यंत माझ्यावर, माझ्या मामांजींवर, आपल्या घरावर, या गावावर, या गावातल्या माणसांवर जी जी संकट आली, जो जो त्रास झाला ना, तो जिंगरोबाचा कोप होता की नाही ते माहिती नाही, पण तो बाबाजींचा कोप होता हे मात्र निश्चित। बाबाजींच्या कारस्थानामुळे सगळं अमंगळ घडलं, हे मी खात्रीने सांगते। ही तर थेट बाबाजींवरती आरोप करते या। हो बरोबर आहे। थांबा थांबा, ऐका, कळलं पाहिजे काय खरं आहे काय खोटं आहे। जय जिंगरोबा! अगं ए मूर्ख मुली, काय बोलतेस तू? गप्पा बस। सासूबाई, आजपर्यंत मी गप्पच होते, तोंडातून एक शब्द तरी काढला का? पण आज मी बोलणार, कारण पुन्हा एकदा बाबाजींनी मला फसवलंय। कुलदैवत सांगून झिंगरोबाची पूजा करायला लावण्याचा प्रयत्न केला। अग्निशुद्धी, आम्ही तुला आगीत ठेवणार, मग तुझ्यात असलेला इट्टू नामाचा जो काही कचरा आहे भस्मसात होणार आणि जळून तुझी राख होणार। याच बाबाजींनी अग्निशुद्धीच्या नावाखाली मला चितेवर जिवंत जाळण्याचा। बस, गप्पा बस, तोंड बंद कर।
वेळ तोंड बंद ठेवाल? विनू, अरे बोल ना विनू, तू बोलतच नाहीयेस. झाली का पूजा? हो म्हणजे होईलच. पूजेसाठी खूप माणसं गोळा झाली असतील ना रे गावात? हो. आज उत्साह असेल ना गावात, म्हणजे गाव भोजन, पुरणाची पोळी, मौज असेल ना गावात एकदम. हो. सखू आनंदात आहे ना? जिगरोबा. हो हो हो. अरे अरे नुसतं हो हो काय करतोयस? एरवी धावून धावून पिढीवर येऊन काही ना काही सांगायचं असतं तुला. मग आज अशी मोगम उत्तरं का देतोयस? काहीतरी नक्की झालंय. तू परत आलास आणि बाबा तिथे गेले. काय ते स्पष्ट बोल. हे बघ, तुझा चेहराच सांगतोय की काहीतरी झालंय विनू. नाही रे दादा, काय नाही झालं. हा माझ्यापासून काहीतरी लपवतोय. इतका अस्वस्थ काय? कसं सांगू दादाला काय झालंय ते? अगं मी आज सांगते ना, थोरल्या मालकीनबाई सखुताईंच्या विरोधातच आहेत. सखू तुझ्या दारात भिक्षा मागायला येईल, स्वतःला कोडे मारून घेईल. जोपर्यंत तू भिक्षा देत नाही तोपर्यंत सखू स्वतःला कोडे मारूनच गेली. तुझा जीव शांत होत नाही तोपर्यंत तू भिक्षा देऊच नकोस. त्यांना कोडे खायला लागावेत म्हणून आदल्या रात्रीला धान्याचं पोता आणून दिलतं. ए मनोरमे, हे काय ऐकते मी? तुला काय झिंगरोबाने बाबाजीने झपाटला की काय? ओ त्या सकुताईसने बोलूच कुठे देते? अहो सखुताईंचं तोंडच दाबलंय त्यांनी. पण अशानं सत्य दाबलं जाणार नाही. चल खाली उतर. ये. तर खाली चल, तिकडे चल, इकडे चल. सासूबाई, अहो मला बोलू द्या ना. सगळ्यांना खरं काय ते समजू द्या ना. अगं ये, स्वतःला काय हरिश्चंद्राचा अवतार समजतेस? हा ग बाबाजींनी तुझे सगळे अपराध पोटात घालून तुला तुला क्षमा केली, तुला सुरक्षा कवच दिलं. त्याला तोंडाला येईल ते बोलतेस तू? उपकाराची अशी परतफेड करतेस? नाही हो सासूबाई, मी फक्त तुला ना विहिरीत ढकलून दे ना मी.